गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज बॅक वर्कआउट स्टार्ट करूया. आज पूर्णपणे ओल्ड स्कूल वर्कआउट आहे. फॉर्म तुम्ही बघू शकता कसा आला आहे तो. या फॉर्मसाठी तुम्ही हा वर्कआउट नक्की ट्राय करा. वर्कआउटमध्ये आपण पहिलाच घेणार आहोत आपण लॅट पुल डाऊन. या व्हेरियंटमध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत. 3 सेटमध्ये आपल्याला हेवीएस्ट सेट घ्यायचा आहे. जेवढा हेवी माराल तेवढं चांगलं. हेवी सेट घेऊन याला अल्टरनेट सेट लगेच मारायचे आहेत आपल्याला पुलअप, ते पण वाईड ग्रिप पुलअप. तुम्ही व्हेरियंट कसे आहेत काय ते यूट्यूब व्हिडिओमध्ये चेक करा कसे मारायचे ते. जेवढा हेवी माराल मशीनवरती तेवढं चांगलं. एक लक्षात ठेवा, पहिले हेवीमध्ये 10 तरी ॲटलिस्ट रिपिटेशन केले पाहिजेत आणि त्याला अल्टरनेट पुलअपमध्ये 5 रिपिटेशन मारायचे. 5 रिपिटेशन फिक्स ठेवायचे पुलअप्समध्ये आपल्याला बॉडी वेटने. तुम्हाला वाटत असेल इझी आहे, सोपं आहे, असं नाही आहे. तुम्ही एकदा सेटमध्ये मारलं तर ती लॅट्स पूर्णपणे भरून जातात. आपल्याला नॉर्मल बॉडी वेटने पुलअप पण जात नाही. तुम्ही सेट मारा आणि तुम्ही बघू शकता आमचं किती फार झालेलं आहे पहिल्याच सेटमध्ये. या टायमाला फर्स्ट टाईम जेव्हा त्यांनी सेट परफेक्ट मारला तेव्हा त्याला फ्रंट लॅट पुल डाऊन प्रॉपर जमत नव्हतं. तुम्हाला थोडा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला खाली ग्रिप भेटत नाही त्यामुळे, पण त्याने आज फुल डेडिकेशन मारला. आणि पुलअप्समध्ये तो भाषाच आहे, तर तुम्हाला ऐकत नाही कोणाचा ते झालं. आणि हां, आज पूर्णपणे बेसिक वर्कआउट आहे. बेसिक वर्कआउटमध्ये आपण अल्टरनेट पण बेसिक बॉडी वेट सेट घेतलेले आहेत. एक लक्षात ठेवा, आज फक्त 4 व्हेरियंट आहेत, पण 4 व्हेरियंटमध्ये पण आज कशी आत्मा बॉडीतून निघते ना ती तुम्हाला समजेल. हा सेट म्हणून झाल्यानंतर आपल्याला सेकंड व्हेरियंट घ्यायचा आहे फेस फुल लॅट पुल डाऊन. याच्यामध्ये एल्बो तुम्हाला पूर्णपणे आत ठेवायचे आहेत आणि रॉड पूर्ण छातीपर्यंत आणायचं आहे. आणि यामध्ये फक्त आम्ही उलटं काय घेतलेलं आहे, मगाशी आपण फुल वेट घेऊन मारवतो, आता आपण कमी वेट घेऊन जास्त वेळ चाललो आहे. आणि याला आपल्याला अल्टरनेट सेट मारायचं आहे क्लोज ग्रिप पुलअप. यामध्ये पण चेस्ट अप आणि एल्बो आत. हे सेट बेसिक आहेत. हे सेट ॲडव्हान्स तुम्हाला वाटत असेल भाई हे सेट ॲडव्हान्स आहेत, हे कसे आम्हाला जातील. हे सेट बेसिक आहेत. हे सेट तुम्ही जेव्हा मारायला शिकाल ना तर तुम्हाला ॲडव्हान्स सेट मारायला काहीच असणार नाही. इकडे जा. छाती छाती हा एल्बात हा थोडवरती. चल कमान कमान बादशाह. मस्त हे चल चल टुमर. बादशाह बादशाह कमान बडे एल्बात कॅच कॅच कमान. या 2 व्हेरियंटच्या त्यांच्या पालख्या उडल्या. एक नंबर. आता समजत ना पुढचे जे सेट आहेत ते कसे जातील, तर आपण ट्राय करूया. काही करून सेट मारायचा आणि काय करून आपण किती डेडिकेशनने सेट मारू शकतो तेवढं ट्राय करू आपण. त्यात देवाचा बोलतोय भाई तू तर आता जीव काढून घेतलायस, पावसाचा झाला म्हणजे काय आला असं असतं.
त्याला बोललो भाई पाऊस चालू झाला आहे म्हणजे आता गारवा आहे स्वेटिंग कमी होईल. स्वेटिंग कमी होते तुम्ही वर्कआउट पण चांगलं झालं पाहिजे म्हणून आपण वर्कआउट त्या टाईपने घेतले. पहिले हीट जास्त होती त्याचा वर्कआउट प्रॉपर होत नव्हता. आता हीट कमी आहे त्यामुळे वर्कआउट झालं पाहिजे. चला जाऊ दे. थर्ड वेट घेतला आपण बॅक केबल सिटेड रो युजिंग फंक्शनल ट्रेनर. याच्यासाठी सेपरेटली बाकी जिममध्ये मशीन्स असतात आणि त्या जिममध्ये काही मशीन नाही तर मी फंक्शनल ट्रेनरवर ट्राय करतो आहे. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला एल्बो जेवढं आत ठेवता येईल ना तेवढं आत ठेवायचं आहे आणि जेवढं कॉन्सन्ट्रेटली मारता येईल जेवढं स्लो मारता येईल तेवढं ट्राय करायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा जास्त पाठी तुम्हाला पुल नाही करायचं आहे बॅकला. बॅक स्टेबल राहिली पाहिजे तुमची. आणि याला अल्टरनेट घेणार आपण लेईंग बार्बल पुलअप तो पण क्लोज ग्रिप. त्यात आपण 5 रिपिटेशन घेणार आहोत आणि मशीनवरती फुल रेप. हे सेट तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हां तुम्ही एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मशीनवरती फुल रेप मारताय त्याच्यानंतरच तुम्हाला बॉडी वेटनी पुलअप परफॉर्म करायचे. जर तुम्ही बोलाल मी मशीनवरती लाईट वेट मारीन आणि पुलअप जास्त मारीन ठीक आहे चालेल पण नका मारू तुम्ही. आम्ही सांगतो तो वर्कआउट ट्राय करा एकदा ठीक आहे. तुझा तुझा कोण साईडला कर तुझा कोण साईडला कर ना. मस्त इझी बॉय मस्त मारतोय तो. कशी काटा दिसतात फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. येतो 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 इकडे 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 ये लवकर ये. यात रोशनदा बोलतोय भाई माझ्या पालख्या उडल्यात तेव्हा त्यानंतर डायरेक्ट खूपशीच सोडले. मस्त त्याच्या पुढचा आपण म्हणजे फोर्थ अँड लास्ट वेरियंट घेणार आहोत बेंडवर युजिंग बार्बल रॉड. बेंडवरमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवा बॅक तुम्हाला स्टेबल ठेवायची आणि मेन म्हणजे स्ट्रेट ठेवा. जेव्हा तुम्ही वागताय खाली तर तुमची बॅकमध्ये जर असं तुम्ही कर्व द्याल तुमची बॅकला इंजुरी शक्यता असते. प्लस एल्बो जेवढा आत ठेवता ना तेवढा एल्बो आत ठेवायचा. आणि याला लगेच अल्टरनेटिव्ह आपण घेणार आहोत डेडलिफ्ट. ही पण हाफ डेडलिफ्ट युजिंग क्लोज ग्रिप ऑन फंक्शनल ट्रेनर. आता तुम्ही बोलाल डेडलिफ्ट फंक्शनल ट्रेनरवरती तुम्ही का मारताय. फंक्शनल ट्रेनरवरती याच्याने मारतोय की डेडलिफ्टमध्ये इंजुरी व्हायची शक्यता सगळ्यात जास्त असते. त्यामुळे फंक्शनल ट्रेनरवरती इंजुरी व्हायची शक्यता कमी होते म्हणून आम्ही फंक्शनल ट्रेनरवरती. बाई आम्हाला डेडलिफ्ट मारून रिस्क नाही घ्यायची. रिस्क फॅक्टर आम्ही जिममध्ये घेत नाही. आपल्याला बॉड्या बनवायच्या आहेत. आम्हाला इगो लिफ्टिंग किंवा ते पॉवर लिफ्टर्स वर्कआउट करतात ना तसं आपल्याला नाही करायचं आहे. आपलं बॉडी झाली फिजिक्स प्रॉपर झाली इनफ आहे. तुम्ही बोलाल आम्ही वेट मारू इगो लिफ्टिंग करा भाई. आम्ही नाही इगो लिफ्टिंग करणार. आम्हाला आमची लाईफ कॅरी आहे बाबा. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.